श्रीमन महासाधू मोरया गोसावी महाराजांच्या संजीवनी समाधी सोहळा या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेले या भागाचे लोकप्रिय असे खासदार सन्मान्य बारणेजी, ज्यांनी विचार मांडून ते आपल्या पुढच्या कार्यक्रमाकडे गेलेले आहेत, ते आमदार आमचे जगतापजी, आमदार खापरेताई, अतिरिक्त आयुक्त पोराटेजी, सन्मान्य मंदार महाराज देवजी, सन्मान्य जितेंद्र देवजी विश्वस्त, सन्मान्य केशव विद्वांसजी, सन्मान्य ॲडव्होकेट उमापजी, सन्मान्य ॲडव्होकेट रहाळेजी, मंचावर उपस्थित असलेले सर्व सन्मान्य लोकप्रतिनिधी, विश्वस्त मंडळाचे सर्व सन्मान्य अन्य मान्यवर, समोर उपस्थित असलेले सर्वच वडीलधारी मंडळी, बंधू भगिनीनं आणि माझे सर्व तरुण मित्रांनो, आमच्या भारतीय जनता पक्षाचे काटेजी उपस्थित असलेले सर्वच बंधू भगिनीनं आणि माझे सर्व तरुण मित्रांनो, श्रीमन महासाधू मोरया गोसावी महाराजांच्या संजीवनी समाधी सोहळ्याच्या निमित्ताने मी माझं भाग्य समजतो की मला मान्यवरांनी इथे येण्याची संधी दिली आणि महासाधू मोरया गोसावी महाराजांच्या दर्शन घेण्याची ही संधी मिळाली, हे खरंच मी माझं स्वतःचं भाग्य समजतो. या पूर्ण परिसरामध्ये आल्यानंतर अतिशय असं भक्तिमय असं वातावरण अनुभवायला भेटतं आणि सगळ्या गोष्टी, जो काही एक प्रवास मोरया गोसावी महाराजांच्या माध्यमातून जो झाला आणि ते एकंदरीत कानावर ऐकल्यानंतर आपण ह्या कार्यक्रमाला यावं आणि जो मान सन्मान संस्थेच्या सर्व विश्वस्त मंडळांनी आणि सगळ्या जणांनी दिला, त्यामुळे मी त्यांचे आभार तर मानेनच, पण त्याचबरोबर मी हेही सांगेन की ह्या सरकारचा एक प्रतिनिधी म्हणून माझी ही जबाबदारी आजपासून निश्चित पद्धतीने वाढलेली आहे. नुसतं आपल्या इकडे येऊन शुभेच्छा देण्यापुरते मी इथून जाणार नाहीये, पण असंख्य गोष्टी ज्या कानावर आल्या, विश्वस्त मंडळ असो किंवा आमचे असंख्य हिंदुत्ववादी विचाराचे कार्यकर्ते संवाद साधत असताना एवढ्या अशा पुण्यभूमीच्या इथे जेव्हा काही चुकीच्या गोष्टी आजूबाजूला घडतात, विश्वस्त मंडळांची जी जमीन, त्याच्यावर होणारे अतिक्रमण, त्याच्यावर ज्या चुकीच्या नजरेने जे पाहिलं जात आहे, त्या गोष्टी कुठे ना कुठेतरी माझ्यापर्यंत पोचाव्या किंवा माझ्या माध्यमातून आदरणीय फडणवीस साहेबांपर्यंत पोचाव्यात, यासाठी कदाचित मला आमंत्रण दिलं असेल. हे स्वीकारून मी आज इथून जाणार आहे आणि आपल्याला सगळ्यांना माझा अनुभव आहे. माझ्या कानावर आलेल्या गोष्टी या काय मी हलक्यात घेत नाही आणि त्यानंतर अतिरिक्त आयुक्त साहेब कोणाला स्वस्तही बसायला देत नाही. आणि म्हणून आपल्याला जे काय आपल्या विश्वस्त मंडळाची आणि ह्या एकंदरीत ट्रस्टची जी जमीन आहे, ज्याचा उल्लेख आमच्या खासदार साहेबांनी केला, त्याच्यावर अतिक्रमण आहे. आता अशाच एका अतिक्रमणावर बांधलेले थडगे किंवा उद्या येणारी मदार किंवा मस्जिद आणि त्या बाबतीमध्ये आपल्या महापालिकेकडे झालेली तक्रार आणि त्यानंतर वक्फचं कारण देऊन त्याच्यावर जी कुठलीही जी कारवाई झालेली नाही किंबहुना वक्फकडून आपल्याला कुठलीही नोटीसही आलेली नाही, म्हणून अतिरिक्त आयुक्त साहेबांना मी सांगेन, आपल्याला ते स्ट्रक्चर वेळेत काढायला लागेल
नाहीतर आज 6 डिसेंबर आहे, आज शौर्य दिवस पण आहे, नाहीतर परत एकदा कुठे कारसेवा करायलाची संधी अगर मिळाली तर आमची पिढी ती हातातून संधी जायला देणार नाही, हे आवर्जून आपल्याला उल्लेख करेल. म्हणून जेवढे काही अतिक्रमण आहेत मला नेहमी वाटतात, त्याचा उल्लेख याच्या अगोदरच्या मान्यवरांनी विचार मांडत असताना केला. आपली मठ मंदिर ही आपल्या सनातन हिंदू धर्माची खरी ओळख आहे. आपण या भारताला एक हिंदू राष्ट्र म्हणून आपली ओळख आहे. ज्या देशामध्ये 90% अगर हिंदू राहतात तर हा हिंदू राष्ट्रच आहे, ह्याच्यामध्ये दुसरा दोन विचार कुठेच नाही. काही काही अतिशाणे विचारतात की कधी हिंदू राष्ट्र बनवणार. मला बनवणार म्हणजे काय आहे, त्याला बनवायची काय गरज आहे? कधी पाकिस्तानमध्ये जाऊन विचारता का इस्लामिक राष्ट्र आहे का? हिम्मत नाही का? कुठे कुठे वस्त्रे काढतील हे त्यांनाच माहित नाही. कारण म्हणून आपल्या या हिंदू राष्ट्रामध्ये सनातन धर्म म्हणून, हिंदू धर्म म्हणून हे जे काय आपले पवित्र स्थान आहेत, ही जे काय आपली हिंदू धर्माची ओळख आहे, त्या सगळ्या स्थानाला सुरक्षित ठेवणं, असे कुठलेही प्रकार ज्यामुळे आपल्या या हिंदू राष्ट्राला, आपल्या या धर्माला गालबोट लागेल, अशा कुठल्याच गोष्टी या आमच्या हिंदुत्ववादी विचारच्या सरकारच्या काळात आम्ही व्हायला देणार नाही, ह्याची नोंद प्रशासनाने प्रत्येकाने घेतली पाहिजे. शेवटी आम्ही हिमतीने सांगतो, मी असो, कापरेताई असो, आम्ही सगळेजण सांगतो. आता जगताप साहेब नाही आहेत ते, आज आम्ही जे आमदार झालोय, मंत्री झालोय, ते महाराष्ट्रातल्या हिंदू समाजाने हे सरकार निवडून दिलं आणि म्हणूनच आम्ही मंत्रालय आणि विधानसभा पाहिलेलं आहे. आम्हाला कुठल्या गोल टोपी दाढीवाल्याने निवडून दिलेलं नाहीये, किंवा आम्ही तिकडे मतदान पण मागायला गेलो नाही. कापरेताई बरोबर आहे ना? ज्या हिंदू समाजाने हे सरकार आणलंय, ज्या हिंदू समाजामुळे आज आम्ही हिमतीने सांगतो की ह्या राज्यामध्ये हिंदुत्ववादी विचाराचं सरकार आहे, हे सरकार इथे असताना सरकारचे जे जे घटक आहेत, प्रतिनिधी आहेत, प्रशासन म्हणून जे काम करतात, त्यांनी प्रत्येकाने अशा कुठल्याही चुकीच्या गोष्टी आमच्या मठ मंदिरांकडे व्हायला द्यावे नाही, ही भूमिका आपण प्रत्येकाने घेतली पाहिजे. नाहीतर ह्याचा पुढचा धोका आपण प्रत्येकाने ओळखलाच पाहिजे, असा मताचा मी. बघा, विचार करा, थडगे बांधायचे, मदार उभे करायचे, पण ते आमच्या देवस्थानाच्याच जागेवर करायचे, स्वतःची जागा घ्यायची नाही. तुम्हाला तुमची धर्मस्थळं बांधायची असतील तर घ्या, कुठल्या जमिनी बांधा, तिकडे नाही करायचं. पण कुठे ना कुठेतरी जे आम्ही वारंवार बोलतोय, 2047 पर्यंत गजवाई हिंदच्या अंतर्गत या आमच्या हिंदू राष्ट्राला इस्लामिक राष्ट्र बनवण्याचे जे मनसुबे आहेत, ते ह्याच आमच्या ह्या अंतर्गत लपले आहेत. ह्या गोष्टी आपण सगळ्या जणांनी ओळखले पाहिजे, ह्या गोष्टी रोखायला पाहिजेत, याचा विरोध करायला पाहिजे. आपण आपला हिंदू म्हणूनच अगर आपली ओळख सांगू शकलो नाही, आपण आपल्या देवस्थानाकडे येतो, महाराजांच्या समोर नतमस्तक होतो, मोठ्यातले मोठे सोहळे घेतो, पण तरीही अगर आपल्या ह्या पवित्र स्थानांकडे कोण अगर चुकीच्या नजरेने पाहत असेल आणि त्याला अगर आपण सुरक्षित ठेवू शकलो नाही, त्याला अगर आपण जागा दाखवू शकलो नाही, तर मग आपण इथे येऊन नतमस्तक होण्याचा अधिकार आपल्या सगळ्यांना आहे का? कधीतरी विचार आपण सगळ्यांनी करायला हवा. आम्ही जेव्हा हिंदुत्ववादी विचाराचे कार्यकर्ते म्हणून राज्यामध्ये फिरतो, या असंख्य गोष्टी लँड जिहादच्या नावाने कानावर येतात. कोणी इथे काय थडगं बांधताय, कोणाला तिथे काय आमच्या मंदिराच्या बाजूला काहीतरी उभं करायचं आहे, तिथेच करायचं, दुसरीकडे कुठे त्यांना जागाच भेटत नाही. काही महिन्या अगोदर, गेल्याच वर्षी मला आठवतो, अष्टविनायक मंदिराच्या परिसरामध्ये पण एकाने थडगं उभं करून तिथे आम्ही हिंदू सकल मोर्चा म्हणून आम्ही तिथे सगळेजण गेलेलो.
हे सगळे जे प्रयत्न आहेत ना ते कुठे ना कुठेतरी हाणून पाडण्यासाठी आज आम्ही मंत्रालयामध्ये बसलोय. या गोष्टीची नोंद आपण सगळ्या जणांनी आणि प्रामुख्याने प्रशासनाने घेतली पाहिजे. महापालिका काय करू शकते आणि महापालिकेचे अधिकार काय आहेत. एक बाब चांगली काय झाली, आमच्या अतिरिक्त आयुक्तांनी मला भेट देतानाच संविधानाचं पुस्तक हातात दिलं. माझं काम तसं सोपं केलं. त्याला संविधानात चौकटीत आमच्या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान चालतं. इथे काही शरिया कानून लागू नाहीये आणि इथे लागून देणार पण नाही कितीही प्रयत्न केले तरी. म्हणून या सगळ्या गोष्टीवर बारकाईने लक्ष ठेवणं, आपली ही मठ मंदिरं सुरक्षित राहिलीच पाहिजे. नाहीतर आज जे काय अयोध्यामध्ये काय वर्षा अगोदर घडलं, जो अधिकार हिंदू समाजाने परत मिळवला, तो अधिकार परत मिळवण्यासाठी हिंदू समाज कधी एकत्र झाला तर खूप लोकांना सहन होणार नाही. ह्याही गोष्टीची नोंद आपण या निमित्ताने ठेवली पाहिजे. म्हणून या सगळ्या गोष्टी आज मी जसं सांगितलं, इथे येणं मान्यवरांच्या मुळे संधी मिळाली, आशीर्वाद घेण्याची संधी मिळाली, नतमस्तक होण्याची संधी मिळाली. पण त्याचबरोबर इथे बोलवण्याचं कारण पण इथे आल्यानंतर मला निश्चित पद्धतीने कळलं. नुसतं बोलवलं नाही, पण परत गेल्यानंतर त्या मंत्रालयावर खुर्चीवर बसल्यानंतर काय काय करायला हवं ते पण डोक्यात घेऊन इथून चाललोय. हाही विश्वास मी इथला विश्वस्त मंडळाला मी आवर्जून देऊन चाल. तुम्ही काही चिंता करू नका. तुम्हाला सुरक्षित ठेवणारे लोकच आज मंत्रालयामध्ये बसलेले आहेत. म्हणून तुमच्याकडे कोण वाकड्या नजरेने बघण्याची कोण हिंमत करणार नाही. आणि जे काय कोण ही मस्ती करणारे लोक आहेत, चादर चढवणारे लोक आहेत, त्यांना माहिती आहे आमच्या मागे पुढे काहीच नाही आणि आम्ही काय कोणाला घाबरत नाही. म्हणून जे जे कोण अधिकारी आहेत, सगळेच नाही, काही मोजके असतात आपल्यातलेच. बिर्याणी ज्यांना जास्त आवडतं आमच्या कांदे पोह्यापेक्षा, त्या सगळ्या लोकांना आवर्जून सांगेन, हे सगळी मस्ती या सरकारच्या काळात होता कामा नये. अशा पद्धतीची अतिक्रमण, अशा पद्धती, हे वक्फचं हे नाटक आहे ना, आमचे नरेंद्र मोदी साहेब तिथे वरती बसले आहेत. एकदा जो तो कायदा व्यवस्थित येईल ना, हे सगळं नीट होणार आहे. जास्त काळ चालणार नाही, जास्त काळ चालणार नाही. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आवर्जून मी आपल्याला इथे जे आलोय ते विश्वस्त मंडळ असो किंवा हिंदू समाज म्हणून जे जे आपले भक्तगण इथे येतात, मोरया गोसावी महाराजांना नतमस्तक होण्यासाठी येतात, त्या विचारांवर हिंदू समाजाचा एक कार्यकर्ता म्हणून मी आपल्याला विश्वास देतो. आपल्या ह्या पवित्र स्थानाकडे कोणालाही वाकड्या नजरेने पाहायला देणार नाही. हा तुम्हाला प्रत्येकाला शब्द मी इथे देऊन जाणार आहे. शब्द देऊन जाणार. म्हणून आपण निश्चिंत राहा. आपण इथे बोलवलं, जे काय आपल्याला आमचे जगताप साहेबांनी पण पर्यटनाच्या अंतर्गत जे काय आपल्याला सरकार पातळीवर जे काय कारण निश्चित करू. आमचे कापरेताई आहेत, मी आहेत, खासदार साहेब आहेत, सगळ्या गोष्टी करू. पण पर्यटनाच्या निमित्ताने सगळं इथे उभं करायचं आणि मग फायदे घेणारे वेगळेच असतात. आता मी त्या दिवशी मी काही वर्षा अगोदर त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शन घेण्यासाठी गेलेलो. बाहेर फुलांची दुकानं होती, अशी बाहेर सगळीकडे असे वेगवेगळे नावं लिहिली होती. मध्ये ते एक जय श्रीराम फुलवाले लिहिलं होतं आणि आतमध्ये बघितलं तर अब्दुल बसलेला तिथे. मला हा कुठून आला? ह्याचा आणि त्र्यंबकेश्वर मंदिराचा काही संबंध? हे जे काय मनसुबे आहेत, हे जे काही षडयंत्र आहेत, हे आपण सगळ्या जणांनी ओळखलं पाहिजे, जागृत राहिलं पाहिजे. नुसतं एक नितेश राणे बोलून, नुसतं एक दोन कार्यकर्ते, नुसते आपले हिंदुत्ववादी कार्यकर्ते मेहनत करून उपयोग नाही. आपण सगळेजण एकत्र मिळून, शेवटी तुम्हीच आशीर्वाद दिलात, तुम्हीच मतदानारूपी आशीर्वाद दिलात म्हणून हे हिंदुत्ववादी विचाराचं सरकार आलं. नाहीतर गलोगली तर सगळीकडे हिरवे गुलालच उडवत होते, तर तनसे जुदा नारेच ऐकायला यायचे. त्या सगळ्या गोष्टी थांबल्या पाहिजेत. म्हणून तर विधानसभेला भगवा फडकला आणि एक कडवट हिंदुत्ववादी विचाराचा मुख्यमंत्री म्हणून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब तिथे बसलेले आहेत. म्हणून आम्ही सगळेजण एका गोष्टीवर कटिबद्ध आहोत की हिंदुत्वावर तडजोड नाही. काही हो, कोणी किती मोठा हो,
कितीही मोठा अनुभवी अधिकारी हो, नियम बघा. कुठल्याही पद्धतीने अशा पद्धतीचे थडगे आजूबाजूला अगर उभे राहत असतील वेळेत काढले पाहिजे. नाहीतर अवेळी अगर मंत्रालयातून फोन आले तर मग ती आमची चूक नाही, हेही आवर्जून सांगून जा. म्हणून या निमित्ताने परत एकदा आपण इथे बोलवलं, मान सन्मान दिलात. जे काय मोरया गोसावी महाराजांच्या बद्दल ऐकल्यानंतर मी खरंच स्वतःला नशिबान समजतो की आज इथे मला येण्याची तुम्ही संधी दिलीत. पण ह्यापुढे जेव्हा जेव्हा गणपती बाप्पा मोरया बोलीन तेव्हा तेव्हा जबाबदारीची जाणीव मला नक्की होईल. आणि तेव्हा तेव्हा ह्या देवस्थानाकडे कोणीही वाकड्या नजरेने बघताय का, ही आजपासून नितेश राणे नावाची सीसीटीव्ही कॅमेरा इथे लावून जातोय, हे आवर्जून इथे या निमित्ताने सांग. आणि माझ्या नावाचा सीसीटीव्ही कॅमेरा खूप लोकांना भारी पडेल तसा, असं आहे. म्हणून परत एकदा आपण सगळ्या जणांचे मी आभार मानतो. आपण इथे बोलवलं, मान सन्मान दिलात. आणि अशा या पुढच्या कुठल्याही जबाबदाऱ्या हक्काने, आता आपण मी मंत्री आमदार हे सगळे असतील मंत्रालयामध्ये, पहिले एक हिंदू म्हणून तुमच्या इथे आलेलो आहे. आणि एक हिंदू म्हणून खांद्यावर कुठलीही जबाबदारी टाका. आपला तसा आम्ही नेहमी बोलतो, आम्ही आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या लाडक्या मंत्र्यांच्या यादीमध्ये मी म्हटले काय हो खापरेताई, आपल्याला नाही बोलत नाहीत साहेब. म्हणून हक्काने सांगा, कुठलाही विषय कुठलं काय आपण चुकीचं काम घेऊन जात नाही आणि धर्माशिवाय आम्हाला काय दुसरं दिसत नाही. आणि म्हणून हे असल्यामुळे तुम्ही कुठलीही जबाबदारी खांद्यावर टाका, निश्चित पद्धतीने पूर्ण करीन हा विश्वास आणि शब्द तुम्हाला आजच्या निमित्ताने देतो. परत एकदा आपल्या सगळ्यांचे आभार मानतो, इथेच थांबतो. गणपती बाप्पा, गणपती बाप्पा. धन्यवाद.